आमचे राजे त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. तर ते हायड्रोजन पॅरॉक्साईड म्हणजे समुद्र फेस हे औषध टाकायला लागले. त्यांनी विचारलं ह्यानी काय होईल? ते म्हणले आळी मरेल. त्यांनी सांगितलं तो मुकाजीव त्याचं खाद्य खातो, त्याला मारू नका म्हणून. तर पायात पडलेली आळी मारू दिली नाही, त्यांनी जिवंत ठेवली. या बोधाला प्राप्त होणं म्हणजे देहामध्ये असतानाही देहात्मभाव रहित. तुम्हाला देहात्मभाव कळण्याकरता एक दृष्टांत सांगतो. म्हणजे तो खरं तर सिद्धांत आहे, दृष्टांत म्हणून. अध्यास भाष्यामध्ये आचार्यांनी जो प्रयोग केला तो केला अस्मद युष्मत प्रत्यय गोचरयोः असा प्रयोग. आता व्याकरणामध्ये नियम असा आहे, सुप्तिमंतम पदम असा नियम आहे. एकतर ते सुबंत पाहिजे किंवा तिंगंत पाहिजे. सुबंत म्हणजे सुऔजस प्रथमा सौज समोक्षष्टाभ्याम भिस्नेभ्याम भिस्नसिभ्याम नो सुप सुऔजस प्रथमा अमोक्ष द्वितीया टाभ्याम भिस तृतीया याच्यापैकी, किंवा तिप्तसी सिप्तस्थ मिग्वस्मस्ताता जथा साथाम ध्वमिट वही महिम तीतहा अंती सीथा तमिवामा. या सगळ्यापैकी काहीतरी त्या पदाच्या मागे पुढे लागलं पाहिजे, तर त्याला पद म्हणता येतं. म्हणून अस्मत् या शब्दाचा जर तुम्हाला प्रयोग करायचा असेल वाक्यात, तर किमान किमान अहम म्हणलं पाहिजे. अस्मत् म्हणता येत नाही. अस्मतचं पहिलं रूप आहे अहम, पण आचार्यांनी ते वापरलं नाही. का नाही वापरलं? त्याचं कारण अहम या ज्ञानामध्ये खूप सारा अनात्म वर्ग आहे. जसं आत्मस्वरूपाच्या पुढे कारण देह आहे, त्याच्या पुढे सूक्ष्म देह आहे, त्याच्या पुढे स्थूल देह आहे, किंवा 5 कोश आहेत, 3 देह किंवा 5 कोश असे त्या आत्मस्वरूपाच्या पुढे. त्या सगळ्याच्या सहित अहम असं ज्ञान. त्याच्या पुढे जाऊन देह संबंधी पदार्थाच्या दृष्टीने सुद्धा अहम ज्ञान. गुरुवार महाराज दृष्टांत सांगतात की 2 मुलांची भांडणं झाली तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या बापांची भांडणं होती. कशामुळे? तो म्हणतो माझ्या पोराला भांडणं म्हणजे मलाच भांडणं. म्हणजे अहम ही बुद्धी देह संबंधी सुद्धा आहे. त्याच्या पुढे जाऊन पुत्र मित्र जरी असला तरी तिथे अहम बुद्धी होते. म्हणजे सगळ्याची व्यावृत्ती जर एका शब्दात करायची असेल तर अस्मत् म्हटलं जाईल. म्हणजे महात्मे जे आहेत ना, त्यांची वृत्ती ही अस्मत् प्रत्यय गोचर आहे, अहम प्रत्यय गोचर नाही. अहम प्रत्यय गोचरतेमध्ये अनात्म पदार्थांचा समावेश आहे. अस्मत् प्रत्यय गोचरतेमध्ये केवळ आत्मा आहे, दुसरं काही नाही. आणि त्या आत्म्याच्या ठिकाणी असणारी स्थिर वृत्ती देहभावावर असताना आहे, प्रपंचात असताना आहे. प्रपंच म्हणजे लग्न वगैरे असा अर्थ करू नका. देहात राहणं हाच फार मोठा प्रपंच आहे. संसार या शब्दाचा अर्थ जन्म मरण हा संसार. मी सांगत नाही, आचार्य सांगतात पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शैलम. पुढे म्हणलंय इह संसारे, याला संसार म्हणतात. मग हा प्रपंच आहे. उलट वस्तुस्थिती अशी आहे की कुठल्याही प्रापंचिक माणसापेक्षा या महात्म्यांचा प्रपंच फार मोठा आहे, फार मोठा. गुरुवार महाराज सांगतात एक तर माणसाला अहंकार नसावा किंवा व्यापक असावा, समष्टी अहंकार धारण करा. पण समष्टी अहंकार होत नाही सामान्य व्यक्तीला. सामान्य व्यक्तीचा अहंकार हा व्यष्टीपुरता मर्यादित आहे. किंबहुना प्रसंग जर निर्माण झाला तर उपनिषदाच्या सांगाव्याप्रमाणे आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति याचा प्रत्येक क्षणी अनुभव देणारा असा आपला आत्मभाव आहे. ज्याला खरं आत्मज्ञान होतं, आत्मज्ञान हा शब्द सुद्धा थोडा मर्यादित आहे. ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान म्हणजे व्यापक. आत्मज्ञान म्हणत असताना सुद्धा त्याला सापेक्षता आहे. त्याच्याही पुढे जाऊन ब्रह्मज्ञानाला सुद्धा सापेक्षता आहे. ब्रह्मज्ञान म्हणत असतानाही अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीच्या स्वरूपाने ते शिल्लक आहे, तर त्याला ब्रह्म म्हणतात जगद्गुरु. त्याच्याही पुढच्या पायरीवर हे महात्मे गेलेले. आणि त्याचा परिणाम असा की आपण ज्या बोधामध्ये स्थिर आहोत त्या बोधामध्ये आपल्या शिष्यांना स्थिर करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे. ब्रह्मलीन जोग महाराजांचं स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आहे.
ब्रह्मलीन दादा, ब्रह्मलीन लोकमान्य टिळक आणि ब्रह्मलीन जोग महाराज हे मित्र आहेत, घनिष्ठ मित्र. महात्म्यांची शक्ती काही और असते. म्हणजे महात्मे हे केवळ बोधात राहतात असं नाही, ते बुद्धिमान सुद्धा आहेत. एक प्रसंग असा घडला, लोकमान्य टिळक दादांना भेटायला काशीला गेले आणि तेव्हा दादा दक्षिणामूर्ती स्वामींकडे अध्ययन करत होते. तर लोकमान्य म्हणले, स्वामीजींची भेट होईल का? होईल म्हणले, चला. गेले. तर गेल्यावर लोकमान्यांनी स्वामीजींना अशी विनंती केली की तुम्ही इंग्रजी शिका, कारण या स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजी बोलणाऱ्या संन्याशांना महत्व फार मोठं आहे. संन्यासी आहे आणि इंग्रजीत सांगतो म्हटल्यावर लोकांना त्याचा प्रभाव जास्त पडतो. स्वामीजी म्हणले, तुम्हाला इंग्रजी येतं का? म्हणले येतं. मग म्हणले, मी इंग्रजी शिकायला गेलो तर मला 4-6 महिने लागतील. त्यापेक्षा इंग्रजी बोलणारा संन्यासी जर या देशाला द्यायचा असेल तर सोपा उपाय असा आहे की तुम्ही संन्यास घ्या. तुम्हाला इंग्रजी येतच आहे, तुम्ही संन्यास घेतला म्हणजे इंग्रजी बोलणारा संन्यासी लगेच तयार झाला. असं बुद्धिमान म्हणजे व्यवहार चातुर्य सुद्धा फार मोठं. आणि ब्रह्मलीन जोग महाराजांचा आपल्या घराण्याशी, संप्रदायाशी फार घनिष्ठ संबंध, अतिशय घनिष्ठ संबंध. ब्रह्मलीन नाना महाराज अमृतानुभव सांगत असतात. मी काल परवाच सांगितलं की अमृतानुभव हा आयुष्यातला सगळ्यात शेवटी ऐकण्याचा ग्रंथ आहे किंवा सगळ्यात शेवटी सांगण्याचा ग्रंथ आहे. जसं बाळक्रीडा सगळ्यात शेवटी लिहिण्याचा ग्रंथ आहे. मी सगळ्या संतांपासून गुरुवर्य महाराजांपर्यंत मी हे अनुभवलेलं आहे. थोडं विषयांतर होईल सांगतो. गुरुवर्य महाराजांनी ब्रह्मलीन होण्यापूर्वी 6 महिने बाळक्रीडा लिहिली आणि आम्हाला 100 वेळा त्यांनी असं सांगितलं की सगळ्या संतांनी बाळक्रीडा सगळ्यात शेवटी लिहिली, त्यानंतर का आहे लिहिलं नाही. आमची इच्छा होती की त्यांच्याकडून अजून लिहिलं जावं, कारण त्यांनी जे लिहिलंय किंवा त्यांनी जे करून ठेवलंय ते कळण्याकरता अजून 200 वर्ष गेली पाहिजे. लगेच कळणार नाही, 200 वर्षांनी कळेल की त्यांनी काय लिहून ठेवलं, काय करून ठेवलं. म्हणून आम्ही ते काही छापायला घेतलं नाही. पण बाळक्रीडा लिहिल्यानंतर गुरुवर्य महाराजांनी पुन्हा का आहे लिहिलं नाही, एक अक्षर लिहिलं, कृपा तपासली किंवा काही चुका असतील त्या सांगितल्या, पण नवीन लिहिलं नाही. तर सांगण्याचं तात्पर्य सगळ्यात शेवटी सांगण्याचा ग्रंथ अमृतानुभव. ब्रह्मलीन जोग महाराज अमृतानुभव श्रवण करण्याकरता, ज्ञानेश्वरी श्रवण करण्याकरता नाना महाराजांकडे येत असतात आणि त्यामुळे त्यांचा अत्यंत स्नेह आणि त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. आता या ओवीविषयी थोडं चिंतन सांगतो, सेवा पूर्ण करतो. विस्तार पुष्कळ आहे, पण महत्वाची एक गोष्ट सुरुवातीला सांगतो. माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, सांगितली, त्याला एक नाव आहे भावार्थ दीपिका. तर भावार्थ दीपिका कुठे आहे नेमकी? तर भगवद्गीतेचा प्रत्येक अध्यायाचा पहिला श्लोक सुरू होण्याच्या पूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी, सांगितलेली ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका. कारण पुढे तर माऊलींनी ते सांगितलं जे भगवंताला सांगायचं. माऊलींना जे सांगायचंय ते भगवंताच्या सांगण्याच्या पूर्वी, आणि त्यातलंही सगळ्यात महत्वाचं मंगलाचरण पहिल्या अध्यायाचं आहे. मग पहिल्या अध्यायाच्या मंगलाचरणामध्ये माऊलींनी पहिल्यांदा भगवान श्री गणेशाचं वर्णन केलं, नमन केलं, मंगल केलं, आणि ते मंगल रूपकात्मक स्वरूपाने केलं की प्रत्येक स्थळी कोणाकोणाचं स्थान आहे असं केलं. पुढे एका ओवीमध्ये शारदेला, सरस्वतीला नमन केलेलं आहे. आता अभिनव वाघ विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी दे श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिनी. आणि पुढे आता गुरूंचं, माऊलींचं एक वैशिष्ट्य की माऊली कधीही कोणत्याही विषयात वाहून जात नाही. थोडक्यात त्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढा विस्तार केला की चालतो. पण एक विषय असा आहे की त्या विषयामध्ये माऊली वाहत जातात, तो विषय गुरुभक्ती. गुरुभक्ती जर आली तर मात्र माऊली किती स्तुती करू, किती सांगू, काय काय सांगू असं होतं माऊली.
म्हणून माऊलींनी या दोनही मंगलाचरणामध्ये जरी नमन केलं असलं तरी तुम्ही यांची भक्ती करा असं काही सांगितलं. पण गुरुभक्तीमध्ये मात्र माऊलींनी सांगितलं तुम्ही भक्ती करा म्हणून जाणतेने गुरु भजीजे. तुम्ही त्या गुरूंची भक्ती करा. कशी करा? जाणतेने, जाणून करा. म्हणजे काय? खरं तर सेवा खरी कोणती? तर आता मी सांगितल्याप्रमाणे जसं श्वासोच्छ्वासाची जाणीव नसताना श्वासोच्छ्वास सहज आहे, तसं गुरुसेवेची जाणीव नसणं ही सहज गुरुसेवा आहे. पण माऊली सांगतात जाणतेने भजीजे, जाणीवपूर्वक. म्हणजे जाणीव टाकली पाहिजे. माऊली सांगतात जाणीव ठेवली पाहिजे. तर जाणीव ठेवली पाहिजे याचा अर्थ आहे वस्तू सामर्थ्य शक्तीला जाणून, सद्गुरूंच्या महात्म्याला जाणून, सद्गुरूंच्याकडे जाताना. परवा तीर्थस्वरूप मालकांनी सांगितला विषय फार सुंदर आहे की गुरूंची परीक्षा का सांगितली. आता आपण परीक्षा देतो शाळेची वगैरे, तर ती परीक्षा देताना जो परीक्षा घेतो त्याला जास्त येतं का परीक्षा देतो त्याला जास्त येतं? म्हणजे यायला पाहिजे किंवा येणं अपेक्षित आहे. आताच्या मास्तर लोकांना येत नाही. ते काय झालं, कोर्टामध्ये दिल्लीच्या एकाने याचिका दाखल केली आणि ती याचिका अशी दाखल केली की एका शाळेमध्ये सगळे शिक्षक नात्यातलेच बनले, भाऊ बहीण मुलगा अमुक तमुक असेच बनले. मग यांनी परीक्षा द्यावी का न द्यावी अशी ती केस होती. तर त्यात त्यांनी आदेश दिला जेवढे शिक्षक आज भारतात काम करतात सगळ्यांची परीक्षा घ्या. आंदोलनच सुरू झालं. कारण परिस्थिती अशी आहे त्यातले किती शिक्षक त्यात उत्तीर्ण होतील फार मोठी शंका आहे. मी गुरुवर्य महाराजांबरोबर विद्यापीठात गेलो. ही गोष्ट 86-87 सालातली. MA मराठीचे वर्ग सुरू होते. तर षष्ठीचे प्रत्यय चा ची चे आणि त्याचं उदाहरण म्हणून त्या प्राध्यापकांनी उदाहरण दिलं चमचा. ही परिस्थिती आहे शिक्षणाची किंवा शिक्षकांची. पण पारमार्थिक दृष्ट्या ही गोष्ट खरी आहे की जो परीक्षा घेतो तो ज्याची परीक्षा घेतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. कनिष्ठ श्रेष्ठाची परीक्षा घेऊ शकत नाही. मग आता गुरु श्रेष्ठ का शिष्य श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? गुरु श्रेष्ठ. मग गुरुची कशी परीक्षा घ्यायची? तर त्याचं उत्तर असं आहे गुरु योग्य आहेत का याच्यासाठी परीक्षा नाही, गुरु अयोग्य नाहीत हे कळण्याकरता परीक्षा. म्हणजे गुरूंची परीक्षा घेताना ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आहेत का याची परीक्षा नाही. ते श्रोत्रिय नाहीत असं तर नाही ना, ब्रह्मनिष्ठ नाहीत असं तर नाही ना, अशी परीक्षा. आणि एकदा ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आहेत असं जर कळेल तर परीक्षा संपली. म्हणजे खरी परीक्षा जी आपण विचार करतो तशी ती नाही. प्रत्यक्षाच्या लक्षणामध्ये अयोग्य प्रमाण अजन्यता आहे ना, तसं आहे. अयोग्य प्रमाण अजन्यतेमध्ये योग्य प्रमाण जन्यतेचा अंतर्भाव सहज आहे. त्याला